हाय हॅलो नमस्कार. आता थंडीला सुरुवात झालेली आहे. सकाळचं सूर्याचं दृश्य बघा ना, किती छान वाटते. एकदम सोनेरी किरण अंगणभर पसरलीत आणि हवेत थोडीशी गार झुळूक पण आहे. आणि इकडे माझी आंघोळ होईपर्यंत पिल्लू छान पोहे खात बसली होती आणि कशी बोलते बघा. ॲक्च्युली ती एक सॉन्ग बोलत होती, परंतु तिला काही ते सॉन्ग आठवलं, त्यामुळे ती स्वतःलाच बोलत होती की भुला. आणि इकडे तिचे पोहे खाऊन होईपर्यंत मी इकडे माझी झाडझूड करत होते. त्यामुळे अंगणातली झाडझूड करत होते. आणि झाडझूड झाल्यानंतर आम्ही आणि त्रिशा आम्ही दोघीजणी इकडे पूजा करायला आलो तुळशीची. आणि आमच्या घराजवळ महादेवांची मूर्ती आहे, त्यांची पूजा करायला आलो. त्यानंतर लगेच मी स्वयंपाकाला सुरुवात केली. ॲक्च्युली आमच्या गावाकडे वगैरे किंवा नाश्ता वगैरे करण्यापेक्षा डायरेक्टली स्वयंपाक केला जातो, कारण की सर्वांना मळ्यात जायचं असतं. त्यामुळे त्यातल्या त्यात पिल्लू अधूनमधून येत होती, त्यामुळे तिला मी एक पेरू कट करून दिला. त्यानंतर मी लगेचच भाजी शिजत टाकल्यानंतर मी लगेचच पोळ्यांना सुरुवात केली. सकाळचं काम सुरू असताना कपडे भांडी झाडझूड करणं सगळं वेळेवर व्हायला हवं असतं असं आपल्याला वाटतं. पण घरात एखादं छोटं पिल्लू असतं ना, तेव्हा 5 मिनिटाचं काम अर्ध्या तासावर जातं. कारण ते खेळतं गातं, कधी विचारतं आई हे काय, मम्मा हे काय, आणि आपणही नकळत त्या बालपणात ओढलं जातो. त्या छोट्या हातातला गोंधळ, ती निरागस हसू आणि तिच्या दुनियेतला आनंद. आपण पुन्हा एकदा लहान होतो, क्षणभर का होईना पण स्वतःचं बालपण जगतो. ॲक्च्युली आपण स्वतःचं बालपण त्यांच्यामध्ये बघत असतो. आणि इकडे माझा स्वयंपाक होईपर्यंत तिकडे पंजी सोबत पिल्लू कसं खेळतंय बघा. ॲक्च्युली त्यांचं नवीन शर्ट नवीन पॅन्ट घालायचं काम चालू आहे. याडा. आणि इकडे माझी भरली शिमलाची भाजी झालेली आहेत आणि पोळ्या आणि काही थोड्याशा बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहेत. तर इकडे मी इडलीसाठी तांदूळ वगैरे भिजत घातलेले होते काल. आमच्या अहोंना इडली खूप आवडते. सतत बोलत असता तू बनवत नाही. म्हटलं चला तर आज अहोंची फरमाईश पूर्ण करूया. मग ते दळून घेतला आणि त्यानंतर आम्हा सर्वांचे जेवण वगैरे झाल्यानंतर इकडे पिल्लू बाहेर आली आणि तिच्या फ्रेंडसोबत बोलायचं काम चालू होतं. असं करत करत 1-1.5 तास गेला. मग थोडा आराम घेतला आणि संध्याकाळ जवळ आली. संध्याकाळची वेळ म्हणजे चहा तर हवाच. आणि त्यातल्या त्यात गावाकडची सायंकाळ म्हणजे वा, काही विचारायचंच नाही. आज ऊन खूप होतं. सर्व कपडे सुकली होती, म्हणून मी ती लगेच घरामध्ये आणून त्यांच्या घड्या घातल्या. पिल्लू झोपलेलं होतं, म्हटलं चला तोपर्यंत दळण करून घेऊयात. मग काय, थोडं गव्हाचं आणि थोडं बाजरीचं दळण केलं आणि माझा आजचा दिवस इथेच संपलेला आहे. आपल्या चॅनलवर जाऊन इन डिटेलमध्ये हा व्लॉग नक्की बघा. थँक्यू.